नमस्कार, मी पवार माधवी. माझ्या किचनमध्ये तुमचं स्वागत आहे. आज मी कोळंबी मसाला भेंडी फ्राय करणार आहे. त्यासाठी मी साहित्य काय काय घेतले तुम्हाला मी दाखवते. बघा, कांदा, टोमॅटो आणि कोथिंबीर आणि हे भेंड्यांना असं मध्ये चिरलं आहे आणि त्यांना मी मीठ लावलं आहे नरम पडण्यासाठी. आणि ही कोळंबी, आधी आपण कोळंबी मसाला करून घेऊया, कोळंबी फ्राय करून घेऊया तेल कांद्यावरती मस्त, आणि मग भेंड्यांमध्ये भरूया. ते मी दाखवते तुम्हाला. काहीतरी नवीन हवं आहे छानसं, म्हणून कढई गरम करायला ठेवली आहे. नंतर आपण त्याच्यात तेल टाकू. पाणी पुसून घेऊया पटकन, म्हणजे तेल गरम व्हायला थडथडणार नाही ना तेल टाकल्यावर. पकड जवळ ठेवते कारण पकड लागते मला पकडायला. काहीतरी नवीन म्हटलं आपण करूया, तर मी करणार आहे भेंडी फ्राय कोळंबी मसाला भरून. तेल टाकते, कढई गरम झाली आहे. थोडं जास्त तेल टाकला कारण की कांदा जास्त आहे. 2 कांदे चिरलेले आहेत आणि 2 टोमॅटो छोटे होते म्हणून. आपण हे सगळं एकत्र टाकणार आहोत आणि कढीपत्ताही टाकायचा आहे. आधी आपण चांगला मस्त कांदा भाजून घेऊया, परतून घेऊया त्याच्यामध्ये तेलामध्ये, मग आपण मसाला टाकूया त्याच्यात. थोडं मीठ टाकते मी, एकदम किंचित टाकते, म्हणजे कांद्याचं पाणी पटकन नरम होईल कांदा तो. तो चमचा ना छोटा पडतो, म्हटलं हे घेतलं. बघा, कांदा मस्त नरम झाला आहे. त्याच्यामध्ये आपण मसाले टाकून घेऊया. ग्रीन पेस्ट 1 चम्मच, आगळ 1 चम्मच काढून घेतले मी. आगरी कोळी मसाला घरचा मसाला आहे. छोटा चमचा असल्यामुळे मी 3 चमचे टाकले. त्याच्यामुळं हे मी काश्मीरी मिरची पावडर टाकली, धने जिरे पूड टाकले आणि पाव चमचा हळद टाकते. आता चांगला परतून घेऊया मसाला. स्लो गॅसवरती भाजून घेऊया चांगला हा असं. हे कांदा टोमॅटो चांगला नरम झाला पाहिजे. हे बघा, चांगला भाजून निघाला आहे तो. तर आपण त्याच्यामध्ये कोळंबी सोडणार आहे. धुवून घेतले, त्याच्यामधली काळी ही रशी असते अशा पद्धतीमध्ये ती पूर्ण ओढून काढायची. पण ही थोडीशी राहिली, पूर्ण ओढून काढायची तिला आणि स्वच्छ लाल लाल करून घ्यायची तिला. चांगली स्वच्छ धुतले मी आणि त्याचे दोर सगळे काळे काढून घेतले. आता आपण हलवून घेऊया याच्यामध्ये. थोडेसे शिजल्याच्या नंतर मग आगळ टाकू.
हे बघा चांगले हे परतून घेऊया आणि त्याच्यावरती आपण ही छोटी प्लेट आहे ही झाकण ठेवूया ते होईपर्यंत स्लो गॅसवरती शिजवून देऊया तिला. बघूया आपली कोळंबी झाली का. बघा तिला स्वतःचंच पाणी सुटलेलं आहे तेल काढल्यावरची. अजून थोडा तिला बारीक करायचं आपल्याला ह्याच्याने, जेणेकरून तो खिमा झाला पाहिजे कोळंबीचा. तरी पण मी साफ करते वेळी त्याचे 2 तुकड्या केल्या. तुम्ही पण तसं 2 तुकड्या करा. कांदा थोडा जास्त टाका. ते छोटे छोटे आहेत त्याला मी अजून बारीक करून घेते चमच्याने. शिजल्यावर तुकडे होतात बघा, शिजल्यावर लगेच पांढरे दिसते. तर आपण थोडं त्याच्यामध्ये मीठ टाकणार आहोत. कांद्यामध्ये टाकलं आहे आणि भेंडीमध्ये पण भरलेलं आहे थोडं, तर अगदी थोडंसं मीठ टाकूया चवीप्रमाणे. आणि टाकूया कोथिंबीर. सगळी टाकायची आपल्याला कोथिंबीर त्याच्यामध्ये. गॅस स्लो करूया, त्याचा मसाला करते. बघा आणि हे मी आगळ टाकते. 1च चमचा आहे, वाटीत काढून घेतलं होतं. आगळ टाकला आणि आता आपण त्यांना परत एकदा पाणी आटवून द्यायचं त्याचं. हे ओलं ओलं झाले ना, थोडं सुकं झालं पाहिजे. तर आपण त्याच्यावरती झाकण ठेवून, हे बघा कसं पाणी सुटलं, त्याचं झाकण काढून घेतलं मी. आता आपण झाकण न ठेवता थोडं हलवून घेऊया, सुकवून घेऊया त्याला, चांगलं परतून घेऊया ते कोळंबी. बघा हा कोळंबी मसाला तयार आहे. आता आपल्याला भेंडीमध्ये भरायचं, पण थोडं थंड झाल्याच्या नंतर भरणार आहोत. थोडा थंड होण्याची वेळ घेऊया. थोड्या वेळानं आपण भेंडी फ्राय करूया भेंडीमध्ये भरून. हे आपण सारण सगळं थंड करायला ठेवणार आहोत. गॅस बंद करते. झालं मग आपण भेंडींमध्ये भरू. हे बघा आता आपण भेंडी भरून घेऊया. थंड झालं, छोट्या चमच्याने आपण भरूया. ते थोडं गरम आहे, हाताने नाही भरता येणार, त्याच्यासाठी आपण चमचा घेऊया. हे गरम करायला ठेवूया. नंतर तेल घालू त्याच्यामध्ये. अगोदर आपण भरून घेऊया. हे बघा असं पाणी सुटलं पाहिजे. त्याला मी मीठ लावलं आहे थोडं, चिमूट चिमूट. गरम आहे, नाहीतर हातानेच भरला असता. त्याच्यामध्ये कोळंबी गेली पाहिजे, छान लागतं. असं हातानेच भरते मी. ह्या पद्धतीमध्ये आपण भरणार आहोत. थोडंसं गरम आहे. असं भरायचं. आपण सगळे भरून घेऊया आता. हे बघा हे सगळं असं भरून घेतलेत मी. तुम्हाला वाटल्यास आतल्या बिया पण तुम्ही काढू शकता, पण बियांशिवाय चव नाही आहे भेंड्याला. थोडा तो चिकटपणा हवायच त्याच्यामध्ये. हे भरले मी एवढे. आपला तवा पण गरम झाला आहे. हा जरी मसाला उरला तरी पण भाकरीसोबत, भाजीसोबत, हे चपातीसोबत खाऊ शकतो ही भाजी. असं काही नाही आहे की ते
त्याच्यासाठीच केलेला आहे मसाला. आता ह्याच्यामध्ये आपण तेल टाकूया. तेल थोडं जास्त टाकूया कारण ते चांगले परतायला हवेत ना, त्याच्यासाठी. हे बघा, एवढं तेल चांगलं तेल टाकले मी. जेवढे बसतील तेवढेच टाकणार आहे त्याच्यामध्ये, जास्त असे ठेवते. पाणी सुटलं ना, गॅस स्लो करूया. थोडंसं मी उलटं पालटं करून घेतलं आहे. थोडा मसाला बाहेर निघेल कारण की मी त्याच्या बिया काढलेल्या नाही आहेत. एका ह्याच्यात होत नाही कारण की आपला पॅन छोटा आहे ना. तेल उडतं आहे थडथड. आणि आपल्याला थोडं परतून देऊया आणि मग काढूया आपण त्यांना असं. कारण कोळंबी शिजलेली आहे, फक्त भेंडाच फ्राय करून घ्यायचा आपल्याला. असं हलवूया. हे बघा, भेंडी फ्राय झाले तर मी आता काढून घेते. चिमट्याने येत नाही आहे तर आपण प्लेटने काढून घेऊया. ह्याच्याने चमच्याने प्लेटमध्ये ठेवूया. चांगले मस्त नरम झाले भेंडी. असा हा पलेता असेल ना उलटनं, त्याच्यामध्ये काढता येतं छानसं. थोडासा मसाला पडला तर काढून घेऊया आणि दुसरे भेंडी आहेत ते पण टाकूया तेलामध्ये. कशी वाटली माझी रेसिपी कोळंबी भेंडी भरीत, तर मला नक्की सांगा कमेंटमध्ये सांगून. आणि तुम्ही पण करा, खूप छान लागतात. आम्ही ह्याच्या अगोदर पण करून खाल्लं होतं तर म्हटलं तुमच्याशी शेअर करूया, आवडेल तुम्हालासुद्धा. हे बघा कशी मस्त दिसतंय. या जेवायला. लाईक शेअर सबस्क्राईब करा. बाय बाय.